स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आयपीपीबी इंडिया पोस्ट पेमेंट बँक ग्राहकांसाठी एक मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण 2 ते 3 दिवसापासून पोस्ट बँकेचा SMS येत नव्हता आणि मिस कॉल दिल्यानंतर सुद्धा बॅलन्स चेक करता येत नव्हतं। खूप जास्त प्रॉब्लेम होत होता। पण आज 15 सप्टेंबर 2025 ला पोस्ट बँकेने एक नवीन नंबर अपडेट केलेला आहे आणि मी एक व्हिडिओ बनवलेला होता, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल। ते सर्व जुने नंबर पोस्ट बँकेने डिलीट केलेले आहेत। माझ्याकडे सुद्धा पोस्ट बँकेचा अकाउंट आहे, त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण लाईव्ह डेमो या ठिकाणी लाईव्ह मी माझ्या मोबाईल माझ्या बँकेचं बँक बॅलन्स तुम्हाला SMS पाठवून चेक करून दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा करू शकता। दोन्ही नंबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचं काम झाल्यानंतर जेव्हा तुमचा बँक बॅलन्स चेक होईल त्यानंतरच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। कोणते 2 नंबर आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवत आहे आणि त्यानंतर तुम्हाला नंबर देणार आहे। तर बघा स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोस्ट बँक, मी नंबर या ठिकाणी सेव्ह केलेला आहे। समोर तुम्हाला मी नंबर देणार आहे। तर बघा या ठिकाणी कसं चेक करायचं SMS पाठवून, बघा तुम्हाला कॅपिटलमध्ये या ठिकाणी लिहायचं आहे BAL। बघा अशा प्रकारे BAL लिहायचं, नंबर सेव्ह करून घ्यायचे, त्या SMS सेंड करायचा। SMS सेंड केल्यानंतर 1 2 आणि 3। तर बघा लगेचच जो आहे तो मेसेज आलेला आहे वरच्या बाजूला, मी तुम्हाला ओपन करून दाखवतो या ठिकाणी। आणि बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॅलन्स, बघा अवेलेबल बॅलन्स इन युअर अकाउंट, बघा 15/9/2025 आणि 2:34 बघा मेसेज आहे आणि स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा 2:34 मेसेज आहे। तर बघा दुसरा नंबर सुद्धा आहे। हा नंबर समजा कधी प्रॉब्लेम झालाच तर दुसरा नंबर सुद्धा दिलेला आहे या ठिकाणी। बघा मी तुम्हाला दुसऱ्या नंबरवर सुद्धा चेक करून दाखवतो। बघा कॅपिटलमध्ये लिहायचं BAL आणि सेंड करायचा, नंबर समोर मी तुम्हाला देणार आहे। बघा आपण BAL पाठवलेला आहे आणि लगेचच बघा रिप्लाय आला, बघा आला रिप्लाय। ओपन करून तुम्हाला दाखवतो या ठिकाणी। बघा बँक अकाउंट बॅलन्स, बघा टाईमसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तारीखसुद्धा पाहू शकता। अशा प्रकारे तुम्हाला या दोन्ही नंबरवर जे आहे बघा स्क्रीनवर तुम्हाला हे 2 नंबर देत आहे। या 2 नंबरवर तुम्हाला जे आहे ते BAL असा SMS पाठवायचा आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो पोस्ट बँकमध्ये लिंक असला पाहिजे। दुसऱ्या नंबरवरून SMS करू नका। पोस्ट बँकमध्ये नंबर दिला असेल, पोस्ट बँकमध्ये मेसेज येत असेल तरच या नंबरवरून SMS करा। तुमचे काम 100% होईल, 100% होईल। आणि यानंतर जर काही पोस्ट बँकेची अपडेट आली, कॉलसाठी अपडेट आली, कॉलचा नंबर आला तर तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी 100% येणार आहे। जर तुमचं काम झालं तर 100% व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सर्वात आधी तुमचा बॅलन्स चेक करून घ्या। धन्यवाद।